पप्पा कधी येईल बस? अजून अर्धा तास लागेल बाळा. बापरे, अजून अर्धा तास? पप्पा मला ना खूप भूक लागली. भूक लागल्या माझ्या बाळाला. हा. बर. ठीक आहे. श्लोक, मला सांगतो आयुष्य काल उलट का बोलत होतास? बाबा तुम्हाला सांगतो, मी टीव्हीचा रिमोट हातात घेतला तरी पण आई मला ओरडते, मोबाईल घेतला तरी पण आई मला ओरडते, फ्रीजचा दरवाजा ओपन केला तरी पण आई मला ओरडते. तुम्हाला माहिती आहे ना, मी सकाळी ट्युशनला जातो, मग दुपारी स्कूलला जातो आणि संध्याकाळी आलो की जरा मित्रांसोबत खाली खेळायला जायचं म्हटलं तर आई मला बोलते, तू कशाला जातोयस, तू अभ्यास कर. आईने सगळेच रस्ते बंद करून टाकले. मला काही फ्रीडम आहे की नाही? अरे पण आई कशासाठी ओरडते? तुझ्या चांगल्यासाठीच ना. उद्यापासून तू आईला अशी उलट उत्तर दिली मला अजिबात चालणार नाही. आणि तू आईशी काल जे काही वागलायस ते मला अजिबात आवडलेलं नाही. सॉरी बाबा, यापुढे मी आईला असं बोलणार नाही. गुड बॉय. असंच शहाण्यासारखं वागत राहा. हा. आणि क्लासमध्ये सर जे काही शिकवतील त्याकडे नीट लक्ष दे. हो पप्पा. त्यांनी जर काही विचारलं तर त्याची व्यवस्थित उत्तरं द्यायची. हो पप्पा. कुठे गेले? हा इथंच आहे. किती वेळा सांगितलं तुम्हाला माझा हात सोडून असं जात जाऊ नका इकडे तिकडे म्हणून? तुम्हीच माझा हात सोडून गेले, मग कुठे शोधत बसू मी तुम्हाला? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए, तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए. झालं या. दादा भूक लागलं म्हणून दे ना काहीतरी खा, दे ना. हे चले बाजूला. आईला सकाळ सकाळ मूडच खराब करून टाकला. आधीच ऑफिसला जायला उशीर झालाय आणि वेळेत नाही गेलं बॉस तिकडे जीव गेला माझा. एवढे चांगले देवाने हातपाय दिलेत तरी भिकाच मागायच्या. निघ इथून. अरे अशा भिका मागण्यापेक्षा ना काहीतरी कामधंदा कर. भीक मागत फिरायचं नुसतं. भूक 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 लागली हो. कोणीतरी खायला द्या, काय पण द्या, पण थोडस खायला द्या हो. खूप भूक लागली मला. इकडं कोणतरी भुकीने विवळत आहे बघ. आपल्या पिशवीमध्ये काही खायला आहे का? हा हाय. घे बाबा खा. आम्ही आंधळे असतो तरी आम्हाला समजते तुझी भूक खरी आहे की खोटी. खा. आणि खरंच जर तुझे हातपाय चांगले असतील तर भिका मागण्यापेक्षा काही कामधंदे कर की. ही दुनिया लय बेकार आहे बघ. इथं जेवढी तुझी गरज तेवढे तुला ओळखत असतील. इथं कोण कोणाचं दुःख समजून घ्यायला बसलं नाही. दुनियेचं कसं आहे ना, तू त्यांच्या मनासारखा वागला तर तू चांगला नाही तर वाईट.
पप्पा, हा माणूस भिकाऱ्याला मदत करू शकला नाही तरी बघा ना, नको नको ते बोलला. बाळा, आपला प्रत्येक लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. पप्पा, हे दोघे आंधळे असून त्यांनी त्या भिकाऱ्याला खायला दिलं आणि त्याची मदत सुद्धा केली. बाळा, ते डोळ्यांनी आंधळे आहेत आणि तो आहे ना, तो विचाराने आंधळा.